श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या मागील 2 भागात आपण पौराणिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व बघितले. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन्ही व्हिडिओंची लिंक मिळून जाईल. कृषी संस्कृती आणि ग्रामीण जीवनात अक्षय तृतीया का एवढा महत्त्वाचा सण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारतीय उपखंडात सण आणि ऋतू यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. शहरांमध्ये अक्षय तृतीया ही जरी गुंतवणूक आणि खरेदीचा दिवस मानली जात असली तरी खऱ्या अर्थाने हा सण भारताच्या ग्रामीण भागात हळया किंवा अखा तीज म्हणून ओळखला जातो. हा दिवस म्हणजे शेतकरी आणि माती यांच्यातील रक्ताच्या नात्याचा पुनर्प्रत्यय देणारा सण आहे. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे कृषी वर्षाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ असतो. उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात तापलेली जमीन आता पावसाच्या प्रतीक्षेत असते. या शुभ मुहूर्तावर अनेक शेतकरी आपल्या शेतात नांगराचा पहिला फाळ चालवतात. याला काही भागात हळया किंवा नांगर पूजन म्हणतात. हा केवळ विधी नसून तो जमिनीच्या कूस उजाळवण्याचा सण आहे. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या बियाणांची या दिवशी पूजा केली जाते. अक्षय या शब्दाचा अर्थ जसा नाश न पावणारा आहे, तसेच या दिवशी पेरलेले बीज कधीही वाया जाऊ नये आणि अन्नाचा साठा अक्षय राहावा, अशी यामागे प्रार्थना असते. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात अक्षय तृतीयेचे एक अतिशय वेगळे आणि सांस्कृतिक रूप पाहायला मिळते. येथे हा सण प्रामुख्याने तीज म्हणून ओळखला जातो. विदर्भात या दिवशी मातीच्या घागरी आणि मातीचे बैल यांची पूजा केली जाते. घरोघरी कडधान्यांच्या राशी मांडल्या जातात. ग्रामीण भागात महिला आणि मुली या दिवशी मोठ्या झाडांना झोके बांधून गाणी गातात. हे झोके घेणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करणे होय. याला चैत्र गौरीच्या विसर्जनाचा आणि निसर्गाच्या ऊर्जेचा स्वीकार करण्याचा दिवस मानले जाते. उत्तर महाराष्ट्रातील खानदेश भागात अक्षय तृतीयेला एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. ती म्हणजे पतंग उडवणे. खानदेशात अशी श्रद्धा आहे की या दिवशी उडवलेला पतंग आपल्या स्वर्गातील पितरांपर्यंत आपला संदेश पोहोचवतो. आकाशात उंच जाणारा पतंग हा प्रगतीचे आणि मुक्त विचारांचे प्रतीक मानला जातो. खानदेशातील ग्रामीण भागात या दिवशी अखा तीजची पारंपरिक गाणी गायली जातात, ज्यात पावसाच्या आगमनाची ओढ आणि शेतीच्या कामांचा उत्साह असतो. राजस्थानातील वाळवंटी भागात अक्षय तृतीया हा सर्वात मोठा सण असतो. येथे याला अखा तीज म्हणतात. या दिवशी राजस्थानचे शेतकरी वाऱ्याची दिशा आणि पक्ष्यांच्या हालचालींवरून येणाऱ्या पावसाचा अंदाज बांधतात. 7 प्रकारच्या धान्याची म्हणजेच सप्तधान्याची पूजा करून ते जमिनीला अर्पण केले जाते. दुर्दैवाने या दिवशी तिथे मोठ्या प्रमाणावर बालविवाह व्हायचे, जे आता कायद्याने बंद होत आहेत. मात्र या दिवसाचे मूळ महत्त्व हे शेती आणि पावसाशीच जोडलेले आहे. उन्हाळ्याच्या या काळात पाणी हेच अमृत असते. त्यामुळे ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला जलदान करण्याला सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी नवीन मातीचा माठ विकत घेऊन तो पाण्याने भरून आणि त्यावर आंबा किंवा इतर फळे ठेवून ते दान केले जाते. माती ही आपली माता आहे आणि पाणी हे जीवन आहे. या दोन्ही तत्वांचा सन्मान करणे म्हणजेच निसर्गाचे ऋण मानणे होय. अनेक गावांमध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर वाटसरूंसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजेच पानपोई केली जाते. हे दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. ग्रामीण भागात अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची पद्धत आहे. पितरांच्या नावाने पाण्याचे घट भरले जातात. असे मानले जाते की उन्हाळ्याच्या या दिवसात आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी जलदान आवश्यक आहे. शेतकरी आपल्या कोठारातील धान्याची पूजा करतो, जेणेकरून पुढच्या पिकापर्यंत घरात अन्नाचा तुटवडा भासणार नाही. अन्न हेच पूर्ण ब्रह्म या उक्तीचा प्रत्यय या दिवशी ग्रामीण भारतात येतो. ज्या बैलांच्या जीवावर शेती चालते त्या नंदीचा आणि बैलांचा सन्मान या दिवशी केला जातो. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. ही केवळ एक प्रथा नसून ती मानवाच्या श्रमसंस्कृतीप्रती असलेली कृतज्ञता आहे. हा सण केवळ सोने चांदीच्या दुकानांपुरता मर्यादित नाही. हा सण माती आणि माणूस यांच्यातील कराराचा आहे. जेव्हा शेतकरी नांगर धरतो, जेव्हा महिला झोके घेतात आणि जेव्हा तृषार्थाला पाणी दिले जाते, तेव्हाच या दिवसाचा खरा अक्षय अर्थ पूर्ण होतो. ग्रामीण संस्कृतीतील अक्षय तृतीया ही आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आणि कष्टाचे मोल शिकवणारी आहे. पुढील भागात आपण जैन धर्म आणि इक्षु तृतीया, भगवान ऋषभदेवांची गाथा आणि त्याग ही अक्षय तृतीया संदर्भात माहिती बघणार आहोत.